तर मित्रांनो, या हॉटेलला अशी ही बिग साईज जम्बो रोटी मिळते. कशी तयार केली जाते बघूयात. तर मित्रांनो, इथं समोर बघू शकता हे दादा आपल्या समोर रोटी करतात आणि हे असे जे डो आहेत ते करून ठेवलेले असतात. क्लोज दाखवा जरा. आणि ह्या अशा रोट्या भट्टीमध्ये लावल्या जातात. स्पीड बघू शकता मित्रांनो, स्पीड चेक करा. खूप स्पीड मध्ये इथं काम होतं यांच्याकडे. आणि मिरजेमध्ये सगळ्यात मोठी रोटी इथं मिळते. आणि समोर बघू शकता तंदूर मध्ये या रोट्या अशा पद्धतीने लावल्या जातात. तर साधारण मित्रांनो एक 2-3 मिनिटांमध्ये समोर बघू शकता तुम्ही आता ह्या गरमागरम रोट्या काढलेल्या आहेत. वा. आणि ह्या गरमागरम रोट्या या आपल्या समोर आता काढलेल्या आहेत. तर मित्रांनो तंदूर मध्ये ताव भरपूर आहे, त्यामुळे ह्या पटापट रोट्या निघतात आणि हाताच्या साह्याने अशा गोल करून ह्या रोट्या लावल्या जातात तंदूर मध्ये. आता ही अजून एक रोटी निघाली आहे आणि ही आता ऑर्डर आहे रोटीची. तर ही रोटी आता समोर दिली जाईल. तर मित्रांनो, हॉटेल नक्षत्राला मिरजेमध्ये आपण आलेलो आहोत आणि आता आपण इथली स्पेशल डिश बघणार आहे. तर मिरची फ्राय मसूर. तर मिरची फ्राय मसूर आपल्याला ते दादा करून दाखवणार आहेत. तर सगळ्यात पहिल्यांदा काय घेत आहे? ओके. तर सगळ्यात पहिल्यांदा ऑइल घेतलेलं आहे. ठीक आहे. त्यानंतर आता ही त्या तेलामध्ये मिरची टाकलेली आहे. तर ह्या मिरचीमध्ये ही चटणी टाकलेली आहे. तर ज्यांना मित्रांनो स्पायसी अख्खा मसूर खायची इच्छा आहे त्यांनी मात्र इथे यायला हरकत नाही आहे. मी इथं मसूर करून ठेवलाय आणि त्याला आता ही तडका दिलेला आहे मिरचीचा आणि थोडीशी कोथिंबीर. तर मित्रांनो एक अख्खा मसूरची युनिक डिश आपल्या समोर आता दादांनी करून दाखवल्या. अख्खा मसूर जो मिळतो तो नेहमीचाच आहे, पण त्यामध्ये मिरची आणि चटणीचा तडका दिलेला आहे आणि आपल्या समोर आता मसूर तयार आहे. तर मित्रांनो आपण समोर बघू शकताय गरमागरम मिरची फ्राय मसूर आता तयार आहे. तर मित्रांनो आपल्या समोर आता हा तुपातला अख्खा मसूर दिला जातोय. तर अशा पद्धतीने ह्या अख्खा मसूर वरती भरपूर तूप घातलं जातं. त्यांच्यासाठी हा तुपातला अख्खा मसूर पण इथं दिला जातो. माझे नाव पूर्वा सुतार, मी सांगली करनाळ. मला सगळे जेवण खूप आवडलं, जास्तीत जास्त व्हेज, पनीर मसाला, काजू मसाला वगैरे. नक्की विजिट करा. मित्रांनो आता लसूण मिरची फ्रायची आपण रेसिपी बघितली आणि फटाफट आता दुसऱ्यांची फेमस रेसिपी बघणार आहोत. तर आता काय करून दाखवतोय? शाही पनीर. शाही पनीर. तर मित्रांनो आता शाही पनीरची रेसिपी आपण बघतोय. सगळ्यात पहिल्यांदा मित्रांनो इथं तुम्ही बघू शकता बटर टाकलेलं आहे. थोडस हे तेल टाकलंय. त्यानंतर कांदा, कसुरी मेथी. हॉटेलच्या सगळ्या डिशांना मित्रांनो कसुरी मेथी ही वापरली जाते. शाही पनीरची रेसिपी आपण आता आपल्या समोर बघतोय. अद्रक लसूण पेस्ट ऍड केलेली आहे. ही थोडीशी चटणी चवीप्रमाणे. हे काय टाकलं तर मसाला. ओके. मसाला टाकलेला आहे, किचन किंग मसाला. ते नव्हतं आता हॉटेलमध्ये आधीच करून ठेवलेली. कसली ग्रेव्ही आहे दादा ही? कांद्याची ग्रेव्ही आता आपण ऍड केली.
तर थोडीशी कोथिंबीर आणि हे पनीर क्रश करून टाकलेलं आहे. वा. आता हे पनीरचे क्यूब आलेले आहेत. थोडीशी कोथिंबीर पण. तर मित्रांनो अतिशय झटपट ह्या हॉटेलना रेसिपी करून दाखवली जाते. कारण तुम्ही सेटअप बघू शकताय, हर प्रकारचे मसाले इथं ठेवलेले असतात. तसंच जे काही बेस आहे रेसिपीचा तो देखील करून ठेवला असतो. त्यामुळे अतिशय फटाफट या सगळ्या रेसिपी तयार होतात. आणि आपल्या समोर आता शाही पनीर तयार झाले. आता वेगळ्या भांड्यामध्ये काढून घेतलं जाईल. मित्रांनो गरमागरम वाफाळलेला असा हे शाही पनीर आपल्या समोर आता तयार आहे. समोर बघू शकता कशी वाफ येते आता. तर आता त्याच्यावरती गार्निशिंग साठी हे पनीर खिसून टाकलं जाते थोडं पुन्हा. आणि हे शेवटी काजू आहे. मग हे गार्निशिंगची प्रोसेस आपल्या समोर आता बघतोय आपण. टोमॅटोच्या सहाय्यानं आता फुल्ली गार्निश केलं जाते. मित्रांनो आपल्या समोर आता ही शाही पनीरची डिश तयार आहे. आपल्या समोर पंजाबी थाळी आता केली जाते. तर ह्या पंजाबी थाळीमध्ये दादा सांगा की काय काय ते. पनीर मसाला भाजी असते. ओके. तर पनीर मसाला भाजी या थाळीला दिली जाते. ओके. या थाळीला दुसरी भाजी म्हणजे मिक्स व्हेजची असते. आणि हा दाल फ्राय. तर मित्रांनो 3 भाज्या आहेत. 2 कडक रोटी दिल्या जातात. रोस्टेड पापड दिला जातो. सोबत राईस, जिरा राईस दिला जातो. हे आहे ते दही आहे. आणि हे एक ताटाला स्वीट दिलं जातं. तर ह्या थाळीचा रेट मित्रांनो 150 रुपये. आणि ही थाळी दुपारी 11:30 ते 3:30 पर्यंतच मिळते. टाइम लिमिटेड आहे. त्यामुळं ही थाळी जर खायची असेल तर दुपारी 11:30 ते 3:30 या वेळेत यायला लागेल तुम्हाला. तर पुन्हा एकदा तुम्हाला दाखवतो मित्रांनो की दही दिलंय, फ्रूट खंड दिलेलं आहे, दाल फ्राय, शिवाय ही मिक्स व्हेज आहे. आणि हे स्पेशल पनीर दिलेलं आहे. इथं जिरा राईस दिसतंय, 2 बिग साईज रोट्या, पापड आणि खाली इथं लिंबू आणि कांदा आहे तो आता खाली गेलाय. तर ही जर डिश खायची असेल तर मित्रांनो 11:30 ते 3:30 या वेळेत तुम्हाला यायला लागेल. तर मित्रांनो हॉटेलचा अँबियन्स देखील खूप छान आहे. आणि समोर बघू शकता बैठक व्यवस्था देखील खूप छान केलेलं आहे इथं बसण्यासाठी. नमस्कार, मी प्रकाश सुतार, राहणार कर्नाळ, तालुका मिरज. या हॉटेलमध्ये बऱ्याच वेळा मी आलेलो आहे. जेवण अतिशय सुंदर आणि छान असते. सर्व्हिस अतिशय सुंदर आहे. म्हणजे कुठलीही ऑर्डर दिली तरी लगेच येते. आणि स्टाफ पण अतिशय सुंदर आणि प्रेमळ आहे. म्हणून आम्ही वारंवार येतच होतो. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे या ठिकाणी असणारी जी रोटी आहे ती तुम्हाला मिरज, सांगली या कुपवाड एरियामध्ये कुठेही अशी मोठी रोटी तुम्हाला मिळणार नाही. अतिशय सुंदर आणि छान अशा पद्धतीचं हॉटेल आहे. तर मित्रांनो आपल्या समोर आता ही जम्बो रोटी, लसूण मसूर आणि मिरची फ्राय, अख्खा मसूर, तसंच कांदा लिंबू. आणि ही जी डिश समोर दिसते ती शाही पनीर आहे. आणि ही मगाशी जी बघितली आपण ती पंजाबी थाळी आहे. आणि ह्या थाळीचा रेट आहे 150 रुपये. तसंच मित्रांनो हा आहे व्हेज पुलाव. तर ह्याच्यापेक्षा मेनू कार्ड मित्रांनो मोठा आहे. मेनू कार्ड देखील तुम्हाला मी शेवटी दाखवेन. आणि आता आपण हे पदार्थ थोडे थोडे टेस्ट करणार आहोत. तर मित्रांनो हॉटेल नक्षत्राला आता आपण आलो आहोत. आणि मिरजेमधले काही हाताच्या बोटावरती मोजणे इतपत शाकाहारी हॉटेल आहेत. त्यापैकी हे फेमस हॉटेल आहे हॉटेल नक्षत्र. आणि त्याचे ओनर शुभम आपल्यासोबत आहेत. तर मित्रांनो इथं पंजाबी थाळी दादा देतात, पण त्याचं टायमिंग लिमिटेड आहे. तर दादा जरा टायमिंग त्या पंजाबी थाळीचं सांगा. पंजाब थाळी आपल्याकडे सकाळी 11:30 ते दुपारी 3:30 पर्यंत मिळते. आणि समजा काही पार्सल वगैरे जर थाळी द्यायची असेल तर त्याचा काय रेट वेगळा आहे? नाही, रेट सेम होता. 150 रुपये रेट आहे. तर आपल्या हॉटेलचं वैशिष्ट्य जरा आमच्या प्रेक्षकांना सांगा काय आहे? आपल्याकडे स्पेशल अख्खा मसूर आणि स्पेशल पंजाबी डिशेस सर्व काही मिळतात. तर मित्रांनो आता मी सगळ्या रेसिपी बघितल्या आणि इथले मिळणारे पदार्थ देखील बघितले. तर खूप छान पद्धतीनं सगळ्या रेसिपी आणि पदार्थ केले जातात. आणि आपण आता टेबलला जे बघितले ते सगळे पदार्थ आता आपण थोडे थोडे टेस्ट करणार आहोत. आपण सगळे काही संपणार नाही त्यामुळे अगदी थोडे थोडे घेऊन आपण ते सगळे टेस्ट करणार आहोत. तर ही जम्बो रोटी आहे. समोर बघू शकता खूपच मोठी रोटी आहे. आणि
या थाळीमध्ये आपण पहिल्यांदा कुठला शाही पनीर घेतलेला आहे. समोर बघू शकता हा थोडासा शाही पनीर घेतलाय. तर मित्रांनो सगळ्यात पहिल्यांदा या रोटी सोबत आपण शाही पनीर जे आहे ते आता आपण टेस्ट करून बघूयात. दादा आता किती वर्ष झालं आपण हॉटेल रन करतोय? 2 ते 2.5 वर्ष झालं. आधी काय ट्रेनिंग वगैरे घेतलं तर कसं कसं चालू केलं, म्हणजे काय सुरुवात कशी झाली? बर. आणि सगळे आहेत ते भाऊ आहेत तुमचे? ओके. तर मित्रांनो हे शाही पनीर टेस्ट करून बघूया. वा. तिथे जबरदस्त मित्रांनो भाजी खाताना जो काही स्मोकी फ्लेवर येतो खूप छान यायला लागलेला. आणि शाही पनीर जे आहे ते थोडंसं स्पायसी झालंय त्यामुळे अजून छान लागते. नाहीतर पनीरची गोडसर चव आणि त्यात बाकीचे मसाले सुद्धा गोडसर असल्यामुळं इतर वेळेस ते आपल्याला फारसं आवडत नाही. पण हे खूपच झणझणीत आणि चांगलं झालंय. अख्खा मसूर आता आपण प्लेटला घेतलाय मित्रांनो. अख्खा मसूर घेतलाय आणि हा मिरची फ्राय लसूण आहे. मिरची फ्राय अख्खा मसूर आहे. रेसिपी बघितली खूपच झणझणीत असणार आहे कारण मिरची आणि त्यात थोडी चटणी पण टाकली होती. त्यामुळं टेस्ट करून बघूयात आपण. वा. हा सुद्धा मित्रांनो जबरदस्त आहे. स्पायसी जरी असला तरी खूप टेस्टी लागतोय. माझं अख्खा मसूर मला पण आवडतोय आणि त्यात मिरचीचा फ्लेवर त्याचे चव वाढवतोय. आणि आता आहे मित्रांनो तो लसूण मसूर, माझा फेवरेट लसूण मसूर आपण टेस्ट करून बघूयात. अख्खा मसूरचे हॉटेल मित्रांनो सांगली मिरजेत खूप आहेत आणि प्रत्येकाची करण्याची पद्धत वेगळी आहे आणि चव देखील वेगळी आहे. तर प्रत्येक थाळीला किंवा प्रत्येक ठिकाणी लसूण मसूर हा मिळतोच, पण त्याची तडका देण्याची पद्धत जशी वेगळी तशा पद्धतीने त्याची चव देखील बदलते. हा लसूणचा पीस पण घेतलाय. एकदम जबरदस्त मित्रांनो. लसूण मसूर ज्यांना आवडतो त्यांनी इथं नक्की यायला लागेल कारण हे मसूरचे सगळे पदार्थ अतिशय जबरदस्त आहेत. तर मित्रांनो आपल्या समोर आता पनीर पुलाव आहे आणि पनीर पुलाव देखील टेस्ट करून बघूयात. पनीर पुलाव सुद्धा इथली युनिक डिश आहे मित्रांनो आणि आता आपण टेस्ट करून बघूयात. वा. करंटला जसा टाकतात तसा कांदा फ्राय करून टाकलाय आणि भरपूर पनीर आणि काजूचे पीसेस देखील आहेत. तसंच हाफ फ्राय काही भाज्या देखील आहेत. त्यामुळं अशा प्रकारचे राईस पुलाव जर कोणाला आवडत असेल तर त्यांच्यासाठी सुद्धा इथं पर्वणी आहे. मसूर प्रेमी जर असाल तर 3 ते 4 प्रकारचे अख्खा मसूरची व्हरायटी मिळते इथं. दादा कुठले कुठले अख्खा मसूर मिळतात इथं? आपल्याकडे लसूण फ्राय अख्खा मसूर, स्पेशल अख्खा मसूर, मिरची फ्राय अख्खा मसूर आणि तुपातील मसूर. तर एवढ्या प्रकारचे मित्रांनो इथं अख्खा मसूर मिळतात आणि आपण आता टेस्ट पण करून बघितल्या सगळ्या भाज्या. तर मित्रांनो हे सगळे पदार्थ जर टेस्ट करायचे असतील आणि कुचका राईस पण मिळतो, जिरा राईस पण मिळतो, कुठला राईस आहे? पुलाव राईस देखील मिळतो. तर हे सगळे पदार्थ टेस्ट करायचे असतील तर मित्रांनो हॉटेल नक्षत्राला एकदा नक्की व्हिजिट करा. भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत राम राम.